नमस्कार, मी श्रद्धा शिर्के। वारी पंढरीची या कार्यक्रमामधून वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं। आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकोबारायांची पालखी पुण्यामध्ये आहे आणि ही पालखी मुक्कामी आहे। तुकोबारायांचा मुक्काम आज पुण्यामधील निवडुंगा विठ्ठल मंदिरात असणार आहे आणि यावेळी पालखीसोबत लाखो वारकरी सुद्धा दाखल झालेत। यावेळी पुण्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीचं जागोजागी स्वागत सुद्धा करण्यात येत आहे। तसंच संत एकनाथ महाराजांची पालखी की अहमदनगरच्या मिड सावंगी इथं पोहोचलेली आहे। तर तिकडे बीडच्या गेवराईमध्ये संत मुक्ताईंची पालखी पोहोचली आहे आणि यावेळी मुक्ताईंचं जागोजागी जोरदार स्वागत सुद्धा करण्यात येत आहे। तर संत निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगरच्या राहुरीमध्ये आहे आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषामध्ये संत गजानन महाराजांची पालखी बीडच्या परळीमध्ये पोहोचलेली आहे। संत गजानन महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम संत जगमित्र नागा मंदिरामध्ये असणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामधूनच संत तुकाराम महाराजांची सुद्धा पालखी, अहमदनगरमधून संत एकनाथ महाराजांची पालखी। भानुदास एकनाथ जयघोषामध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं प्रथम रिंगण अहमदनगरच्या मिड सावंगीमध्ये पार पडलं। यावेळी हजारो वारकऱ्यांनी भानुदास एकनाथ आणि हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगांच्या तालावर रिंगण पार पडलं। तसंच वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामघोषात फुगड्या सुद्धा खेळल्या। श्री संत एकनाथ महाराजांच्या पवित्र पादुका रिंगणाच्या मध्यभागी ठेवून रिंगणाला सुरुवात झाली आणि यावेळी सोहळ्याचा भाग असलेल्या वारकऱ्यांचा रिंगण आनंद सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी आहे। उद्या संत तुकोबाराय लोणी काळभोरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत आणि पालखीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पुण्यामध्ये आहोत। पुण्यातील नाना पेठेमधील श्री निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम आहे। पालखी कालही मुक्कामी याच ठिकाणी होती, आजही याच ठिकाणी आहे आणि उद्या या ठिकाणावरून तीही पालखी लोणी काळभोर या ठिकाणी जाणार आहे आणि मग हडपसर मार्गे तो प्रवास या पालखीचा होणार आहे। अनेक वारकरी या पालखीमधून चालतायत हे आपण पाहतोय। पुण्यातील प्रचंड मोठा समुदाय आज या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आला। तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्पर्श करत त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हा समुदाय आला। आपल्या पाठीमागे आपण बघू शकतो की लोक अगदी रांगा लावतायत, दर्शन घेत आहेत। पोलीस त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी त्यांच्यासाठी बंदोबस्तात आहेत किंवा अगदी या विठोबा मंदिराच्या संस्थांमधील सेवेकरी सुद्धा स्वतःची ड्युटी या ठिकाणी बजावत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सेवेलागी सेवक झालो या पद्धतीने ही सगळी माणसं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांजवळ सेवा करतायत। दिवसभर वैद्यकीय पथक या ठिकाणी कार्यरत होतं, पोलिसांचं पथक होतं, महिलांची विशेष काळजी घेण्यासाठी महिलांचं सुद्धा पथक, पोलिसांचं पथक या ठिकाणी कार्यरत होतं। कुणाच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तर कुणाच्या वतीनं वारकऱ्यांच्या पायाला मालिश करण्यासाठीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही, असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं तसं आम्हाला विठोबाची सेवा घडत नाही, आम्हाला संतांची सेवा घडत नाही, पण संतांकडे जाणाऱ्या माणसांची सेवा घडावी यासाठी पुण्यातल्या अनेक मंडळींनी आज या ठिकाणी प्रचंड चांगल्या पद्धतीने काम केलेलं पाहायला मिळतं। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे। आणि तुकोबारायांच्या पालखीच्या दर्शनासाठी बरीच गर्दी सुद्धा पाहायला मिळाली वारकऱ्यांची। पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये फडणवीसांनी तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। आणि तिकडे बीड जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालंय। संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम 4 दिवस जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि पालखीचा आजचा मुक्काम परळीच्या संत जगमित्र नागा मंदिरामध्ये असणार आहे। पालखीचं परळीमध्ये आगमन होताच जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलं आणि दिंडीमधील वारकऱ्यांसाठी अल्पपहार जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। यावेळी गणगण गणात बोतेच्या गजराने वैद्यनाथ नगरी दुमदुमून गेली तर उद्या सकाळी संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान ठेवणार आहे। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे। यावेळी ज्ञानेश्वर माऊलींचं रूप आपल्या डोळ्यात सामावण्यासाठी लाखो वारकरी गर्दी करतायत।
जागोजागी ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषामध्ये पालखीचं जोरदार स्वागत सुद्धा होत आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। अगदी याच भावना सध्या पुणेकर बांधवांच्या आहेत। पुणेकर बंधू भगिनी मायबाप या ठिकाणी आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये येत आहेत। अगदी सकाळपासून ते आजपर्यंत आता जर आपण आजूबाजूला बघितलं तर अनेक भाविक अनेक वारकरी या ठिकाणी रांगाच्या रांगा लावतायत आणि दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमतायत। अगदी सकाळी पहाटे 4 ते 5 वाजल्यापासून आतापर्यंत या भाविकांची रांग काही कमी झालेली आपल्याला दिसत नाहीये। अगदी ही माणसं सातत्यानं या ठिकाणी येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि आपल्या आपल्या पुढच्या प्रवासाला निघतायत। पुण्यातील वेगवेगळी मंडळी जी आहे, जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, ती मंडळी सुद्धा या ठिकाणी येते। धार्मिक, आर्थिक, कला क्षेत्रातली सगळ्या विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करते। काहींना दर्शन होत नाहीये, काहींच्या अगदी लांबच लांब रांगा लागल्यामुळे तिथपर्यंत काही जण पोहोचू शकत नाहीयेत, परंतु ती माणसं बाहेर उभं राहून मुखदर्शन घेण्याचा प्रयत्न करतायत। अशी या ठिकाणी सगळ्यांच्या माध्यमातून दर्शनाचा हा लाभ घेण्यात येतोय। या मंदिराचे असणारे काही सेवेकरी या ठिकाणी सेवेमध्ये आहेत, ते वारकऱ्यांना काही त्रास होऊ नये, त्यांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी कालपासून या ठिकाणी कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालच्या दिवसभर या ठिकाणी येण्यासाठी माऊलींची पालखी आळंदीवरून चालत होती, ती काल रात्री पोहोचली, काल रात्री मुक्काम झाला आणि आजच्या दिवसभर ही पालखी या ठिकाणी थांबलेली होती। आणि ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांची पालखी पुण्यामध्ये, यावेळी पालख्यांसोबत हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव असाच भाव सध्या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। वारकऱ्यांना विठ्ठल आणि वारीचं स्वरूप कसं वाटतंय तेही पाहूयात। आज वारीचा एवढा जल्लोष बघून एवढा आनंद वाटला की खरोखरच या वारीमध्ये खरंच पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा समाधान लाभलं। ह्या वारीत पुण्यनगरीमध्ये या वारीचा एवढा जल्लोष असतो की आजूबाजूचे सर्व पंचक्रोशीतली लोक या दर्शनाला येतात, कारण एवढा योगायोग असतो की आज दोन्ही पालख्या माऊलींची आणि महाराजांची, संत तुकाराम महाराजांची दोन्ही पालख्या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेल्या असतात आणि ह्या दर्शनासाठी लोक सगळं दुःख वेदना बाजूला सारून दर्शनासाठी आवर्जून येतात आणि ह्या दर्शन घेताना खरंच समोर पांडुरंगाचं दर्शन घेतो अशी जाणीव आम्हाला भाविक भक्तांना होती। या वारीमध्ये खरा आनंद आहे, जो संसारात नाही, प्रपंचात नाही, कशात नाही, सगळा संसार प्रपंच विसरून माणूस या वारीत आला की त्या पांडुरंगाचाच होऊन जातो आणि खरोखर तो वारकरी होतो। या वारीमध्ये पांडुरंग मंदिरात नाही, या वारीमध्ये फिरतोय, असाच आनंद या वारीमध्ये वाटत असतो आणि हाच भाव या वारीमध्ये भेटत असतो। संतांचं इथे दर्शन होतं, सगळ्यांचं दर्शन होतं, चांगली वाईट माणसं, सगळ्या धर्म जाती किती लोक एकत्र आनंदाने राहतात, पण कुणाचं कुणाशी भांडण होत नाही, कुणाशी काही वाद होत नाही, विवाद होत नाही। या वारीला आलं ना की मन असं तृप्त होऊन जातं आणि खूप खूप आनंद मिळतो। विठ्ठलाला एकच मागणं की हे पूर्ण लोक हे सुखी समाधानी राहू दे आणि कुठलंही संकट येऊ नको देऊ दे, बाकी काय मागणं नाही। आनंद असा कुठंच नाही। 30 वर्ष वारी करतो, 30 वर्ष। मला वारीत आल्यावर खूप भारी वाटतं। आम्ही पुण्यात असतो, सगळं इथून सगळे वारी येतात, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांची, मी त्यांच्या पाया पडतो, मला खूप चांगलं वाटतं। पंढरपूरला जाऊ। मला एक सांगावंसं वाटतं की आमची एक म्हणजे वारी जशी जवळजवळ येईल तशी आमची खूप इच्छा होती की आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आम्ही पोचलं पाहिजे। खरं तो योग माऊलींनीच आणला आणि आम्ही इथं येऊन माऊलीच्या दर्शनासाठी म्हणजे आम्ही आलेलो आहे आणि यातच आमचा खूप आनंद म्हणजे गगनात मावेना झाला आहे, एवढा आनंद होत आहे आणि असंच सगळ्यांना ज्यांच्या मनाप्रमाणे दर्शन हो हीच मी शुभेच्छा देते। हा, पंढरपूरला जायचं देहभान विसरून आम्ही विसरलेलं आहे पंढरपूरच्या वारीच्या नादामध्ये, बाकी काय आनंद आहे। या वारीमध्ये असं जाणवलं की वृद्धांना दर्शनाला खूप त्रास होतो, तर शासनाने वृद्धांसाठी एक वेगळी लाईन अरेंजमेंट करावी की त्याच्यातून वृद्धांना सक्षम आणि चांगलं दर्शन व्हावा ही व्यवस्था करावी। आणि आपण पाहिलं की संतांचं दर्शन घेऊन आणि पालखीचं दर्शन घेऊन जीवनाचं सार्थक झालं असा काहीसा भाव या वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय।
आणि पुढारी न्यूज म्हणजेच आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या संत म्हणून ओळखल्या जातात. काळजाचा घाव घालणारे अभंग संत जनाबाईंनी लिहिलेत. त्यांच्या ओव्यांमध्ये वारकऱ्यांपाठोपाठ सर्वसामान्यांना सुद्धा तोंडपाठ असतात. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. चला तर मग आज जाणून घेऊयात संत जनाबाई यांच्याबद्दल. गंगाखेड हे संत जनाबाईचे जन्मस्थान आहे. गंगाखेड येथे जन्मलेल्या संत जनाबाई या वयाच्या 6 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी पंढरपूर येथे नामदेवाच्या घरी त्यांना नोकरीसाठी पाठवले होते. याच ठिकाणी पंढरपूरमध्ये नामदेववाड्यामध्ये संत जनाबाई यांनी आपला देह सोडला आणि संत जनाबाई अनंतात विलीन झाल्या. विशेषतः हे गंगाखेड हे संत जनाबाईचे जन्मस्थान असल्याने या ठिकाणी राज्यभरातून नागरिक दर्शनासाठी येत असतात. संत जनाबाईविषयी आपल्या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत किरडे महाराज. महाराज, काय सांगाल जनाबाईचा जन्म कधीचा आणि जनाबाई पंढरपूरकडे कशा गेल्या? जनाबाईचा जन्म गंगाखेडमध्ये झालेला आहे आणि तो 12व्या शतकामध्ये जनाबाई असं जन्मला आहे. आणि त्यावेळेला परंपरा अशी होती की भगवंत पांडुरंगाची दर्शनाची ओढ जनाबाईला लहानपणापासून होते. म्हणून पहिले सगळे भक्त मंडळी पंढरपूरला पायी वारीला जायचे. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी सगळं काही केलं, दर्शन घेतलं पांडुरंगाचं, सगळं काही केलं. पण आई वडील तिथं इहलोकीची यात्रा संपवली, गेल्यानंतर त्यांना काय कळायला, लहान लेकराला त्यांना उठवायलेत, माझे आई वडील आहेतच हे असर त्यांना काही कळेना. मग बाकीच्या वारकऱ्यांनी सांगितलं तुझे आई वडील नाहीत, तुझे आई वडील गेलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जनाबाईंनी नेलं. कोणीतरी आधार पाहिजे लहान लेकराला, म्हणून दामाशेटी नामदेवराचे वडील त्यांनी जनाबाईला हाताला धरलं आणि त्यांना आपल्या घरी नेलं. जनाबाईनं ज्या वेळेला गाणं गायचं, जात्यावर बसून अभंग गायचे, ओव्या गायच्या. कोणत्या ओव्या? सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. देवाला आवाज दिल्याबरोबर देवाला मंदिरात करमत आहे का? देवानं लगेच उडी टाकायची आणि कुठं? आमच्या नामदेवराय झोपडीमध्ये. संताला कशाचं घर आलं? झोपडी, ते सुद्धा गळायची. मग त्या देवाने यायचं आणि देवानं जनाबाईला दळू लागायचे आणि त्यांचे अभंग कोणी लिहायचे? प्रत्यक्ष भगवान परमात्मा देवाने त्यांचे अभंग लिहिले. किती अधिकार, किती पुण्य संतांचं, किती आसार जनाबाईचे अधिकार आणि जनाबाईचे अभंग. आमची आसार त्या अधिकार जनाबाई सब संतन की काशी अशा जनाबाई आहेत. आणि आसार त्यांचा जन्म ह्या दक्षिण काशीमध्ये आमच्या आसार गंगाखेडा झाला. अशा जनाबाईचा अधिकार म्हणजे कबीरदासाला आसार त्या अधिकार महाराजांना कळालं की जनाबाईचे श्रेष्ठत्व, जनाबाईची कीर्ती किती आहे. विठुरायाच्या परमभक्त असलेल्या संत जनाबाईचं जन्मस्थान असलेल्या या गंगाखेडच्या गोदावरी नदीकाठावरच संत जनाबाईचे लहानपण गेलेले आहे. संत जनाबाई ह्या 6 वर्षाच्या असेपर्यंत याच ठिकाणी खेळल्या होत्या. संत जनाबाई यांच्या जन्मस्थान असल्याने या गंगाखेड शहराला आज एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विशेष बाब म्हणजे संत जनाबाई यांनी आपले लहानपण याच गोदावरी नदीकाठी घातलेले आहे. अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी. आणि यानंतर वारीतल्या एका वारकरी माऊलींशी आपण गप्पा मारलेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक, आम्ही लगेचच परततोय.
आणि ब्रेकनंतर वारी पंढरीची या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला खूप मोठं महत्त्व आहे। प्रत्येक वर्षी किमान एकदा तरी वारी घडावी अशी वारकऱ्यांची इच्छा असते आणि त्यामुळेच वारकरी आषाढी वारीला जात पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात एक आगळं वेगळं जीवनातलं सुख अनुभवतात। अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। रामकृष्ण हरी माऊली पंढरीची वारी आहे माझ्या दारी या उक्तीप्रमाणे गेल्या 40 वर्षापासून मी पंढरीची वारी आळंदी ते पंढरीची वारी सायकल वारी आणि पायवारी करतो। हा नाद मला माझ्या वडिलांनी लावला। लहानपणी वडील मला खांद्यावर घेऊन पंढरीच्या वारीला मला त्यांनी नेलं। त्या दिवसापासून मला ही आवड लागली। मी 33 वर्ष झालं आळंदी ते पंढरी सायकल वारी करतो। सायकल वारीच्या वेळेमध्ये नद्यांचं प्रदूषण, आज नद्यांची परिस्थिती एवढी भयावह झालेली आहे तर तिथं वारकऱ्यांना साधं तोंडात गोंडा घ्यायचं म्हणलं तरी मोठी मुश्किल उभा असली जाईल। तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। नद्यांचं प्रदूषण रोखणे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्ष सुतोरे आळविती, वृक्ष संवर्धन, वृक्षांची जे आज तोड होते ती सुद्धा थांबली पाहिजे। आज वृक्ष जर कमी झाले वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन आज परिस्थिती अशी होणार आहे काही दिवसांनी का प्रत्येकाच्या पाठीवर ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन फिरायची वेळ येणार आहे। यासाठी वृक्षांचं संवर्धन झाले पाहिजे। बरं, वृक्ष लावतो त्याचे फोटो काढतो आणि रोज आम्ही तुम्हाला पंढरी दर्शनमधून वेगवेगळी माहिती देत असतो। पंढरपूरमध्ये वारकरी आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करूनच विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि त्यामुळे वारकरी परंपरेमध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वारकरी दाखल झाल्यानंतर प्रथमतः याच चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि या चंद्रभागेच्या स्नानानंतर पुंडलिकाचं दर्शन घेऊन वारकरी हा विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे मार्गस्थ होत असतो। मात्र या चंद्रभागेच्या स्नानाला काय महत्त्व आहे, आपल्याबरोबर रानू महाराज वास्कर आहेत। महाराज, एकंदरीत जर आपण पाहिलं तर या चंद्रभागेच्या स्नानाला काय महत्त्व आहे, एकंदरीत हा चंद्रभागा घाट असेल, त्यानंतर चंद्रभागेचं मंदिर असेल, याचा संपूर्ण जो इतिहास आहे तो काय? चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, तुकाराम महाराजांनी चंद्रभागेच्या स्नानाचं महत्त्व तर सांगितलंच आहे, परंतु देवादिदेव शंभू महादेवांनी सुद्धा याचं महत्त्व सांगितलंय। शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यानकाळी येती पुंडलिकाचे जवळी, म्हणजे पुंडलिकाच्या जवळ सगळी तीर्थ माध्यानकाळी 12 वाजता बरोबर सगळी तीर्थ इथे येतात। म्हणून चंद्रभागेचं स्नान म्हणजे अखंड हिंदुस्थानातल्या सर्व तीर्थाचं स्नान आहे। म्हणून वारकरी संप्रदायात त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि त्या कारणानंच चंद्रभागेचं स्नान हा विधी सांगितलाय। विधी तो असं तुकाराम महाराज म्हणतात। चंद्रभागेचं स्नान, नंतर पुंडलिकाचं दर्शन, नंतर चोखोबारायाचं दर्शन, नंतर नामदेवरायाचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन, अशी संगत। तर आपण पाहिलं की पंढरपूरमध्ये वारकरी आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करूनच विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि त्यामुळे वारकरी परंपरेमध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबायची। पाहत रहा पुढारी न्यूज।